नान्नज गावातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य शहाजी राजे भोसले यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। मागण्या तातडीने मान्य करून प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका राजे भोसले यांनी घेतली आहे। नान्नज परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, विकासकामांचा अनुशेष तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही नागरिक व समर्थकांकडून उपस्थिती लावत राजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे। दरम्यान प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या तातडीने मान्य न केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहाजी राजे भोसले यांनी दिला आहे। आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे नान्नज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका राजे भोसले यांनी घेतल्याने नान्नजमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणही तापण्याची शक्यता आहे। FM स्टार न्यूजचे संपादक फारुख शेख यांनी घेतलेलं वृत्तचित्र। जी शहाजीराजे जे उपोषणाला बसलेला आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत ही पूर्ण रास्त आहेत। त्यांच्या मागण्यासाठी आज पूर्ण गावकऱ्यांनीही सपोर्ट केलेला आहे आणि आज काळाची गरज आहे की आज नान्नजला बस स्टँड नाही आहे। आज जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना लघवीला जायचं म्हटलं मुलींना तरी बी त्यांना कुठंही म्हणजे बाथरूमची व्यवस्था नाही आहे किंवा काहीच नाही आहे। आज शाळेतल्या मुलांचे भरपूर काय हाल होतात इथं की त्यांच्या मागण्या जे आहेत ते रास्त आहे। त्यासाठी आमच्या पूर्ण गावकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यासाठी गाव बंद केलेलं आहे। तर इथनं पुढं जर त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढलंही रस्ता रोकोचं नियोजन करू पूर्ण गावकऱ्याच्या वतीने। भोसले यांनी जे उपोषणाचे आंदोलन चालू केलेले आहे त्याला आमच्या गावाच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, सर्वांच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे। आज आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेला आहे। छोटे मोठे व्यापारी, गाड्यावाले सर्वांनीच बंद ठेवलेला आहे। आतापर्यंत 3 दिवसामध्ये शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। आता आज गाव बंद ठेवले, परंतु यापुढं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको आणि इतर काय अजून आंदोलन अवलंबणार आहोत व शहाजीराजे यांना पाठिंबा देणार आहोत। 2 दिवस उपोषण चालूच आहे, 3 दिवस उपोषण चालूच आहे। आज उपोषणाला गावकऱ्यांनी 100% पाठिंबा असं दर्शवलेला आहे। व्यापारी असो, शेतकरी असो, हजारोच्या संख्येने लोकांनी येऊन इथं आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही 2 दिवसामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं बघितलं आहे। 2 दिवस प्रशासकीय अधिकारी आले पण थापून मातून उत्तर देऊन गेले। त्या उत्तरावर आम्ही काही समाधानी झालेलो नाही। तरी अजून बी प्रशासनाने याची दखल घ्यावी। जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र उग्र आंदोलन करू, रस्ता रोको करू, उद्या धरणे आंदोलन करू अशी आम्ही प्रशासनाला विनंती करू। गोरगरिबांचे काही असणारी शहाजीराजे भोसले यांनी आज 2 दिवसापासून हा 3रा दिवस आहे आणि तीव्र आंदोलन उपोषण केलेलं आहे। तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीने सर्वत्र पाठिंबा आहे आणि आमच्या उपोषणाला सहकार्य जर नाही केलं तर उद्या रस्ता रोको आंदोलन केलं जाईल।